रोज काढण्यासाठी सोप्या आणि छोट्या रांगोळ्या शोधताय का? तर मग बघा, मी आणलेल्या या अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि सुंदर रांगोळ्या. आता ह्या सर्वच रांगोळ्या टिपक्यांच्या आहेत बघा. पहिली जी रांगोळी आहे 3x2 टिपके मी काढून घेतलेले आहेत आणि सरळ रेषा सुरुवातीला मारून घ्यायच्या आहेत बघा. आणि नंतर मग त्या रेषा जोडून घ्यायच्या आहेत. तर सर्व रेषा मी दाखवल्याप्रमाणे जोडून घेतलेले आहेत बघा. सर्व डॉट जोडून घ्यायचे आहेत. आता एक त्रिकोण आणि त्रिकोण करून घ्यायचे आहेत बघा आपल्याला. आणि एक हाफ कोन तयार करून घ्यायचे आहेत बाजूला. आता त्याच्या बाजूला आपण 3-3 डॉट देऊन फूल काढून घेणार आहोत. फूल तयार करून घेणार आहोत. आतल्या बाजूला पाकळ्या ओढून घ्यायच्या आहेत बघा. जे डॉट आहेत ते आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. अगदी सोपी रांगोळी आहे ही आणि अगदी झटपट होणारी आहे. टिपके जोडायचे आहेत. तर इथे मी टिपके दाखवलेले आहेत बघा. 2x3 टिपके दाखवलेले आहेत. त्याप्रमाणे ते टिपके जोडून घ्यायचे आहेत. आणि जे आपण बाजूचे कोन तयार झालेले आहेत तिथे 3-3 पाकळ्यांची फुलं काढायची आहेत. आता खालचा आणि वरचा जो त्रिकोण आहे तिथे बघा मी एक आडवी रेष देऊन घेतलेली आहेत. त्या रेषेवरती आपण निळ्या रंगाचे डॉट देणार आहोत. आणि खालीही दोन रेषा मारलेल्या आहेत बघा. एक सरळ रेष मारायची आहे आणि एक क्रॉस रेष मारायची आहे. त्यावरती डॉट देऊन घ्यायचे आहेत. लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट त्यावरती देऊन घेतलेले आहेत. आता मधला जो चौकोन तयार झालेला आहे बघा, तिथे आपण एक लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट देऊन घेणार आहोत. फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता. आणि अगदी पटकन होणारी ही रोजची देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता मध्ये मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण पिवळ्या आणि लाल रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक येईल आणि जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. बघा, फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. आता ज्या आपण 3-3 पाकळ्यांची फुलं काढली ती मधल्या त्या पाकळ्या आहेत त्या वरच्या बाजूला थोड्याशा ओढून घ्यायच्या आहेत. सर्वच पाकळ्या मी वरच्या बाजूला ओढून घेतलेल्या आहेत आणि फूल जोडून घेतलेलं आहे बघा. देठाप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे खालच्या बाजूला. फायनल रांगोळीसुद्धा तुम्ही बघू शकता. आता आता 2 नंबरची आणि पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा टिपक्यांचीच आहे बघा. 4 टिपके मी देऊन घेतलेले आहेत. 4 डॉट द्यायचे आहेत. आता जे टिपके दिलेले आहेत तिथे बघा आपण रांगोळी टाकून घेणार आहोत. एक सफेद मोठा डॉट काढून घ्यायचा आहे. झाकणाच्या मदतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे बघा. आपण गुलाबाची फुलं तयार करणार आहोत 4ही कोपऱ्यांवरती. काडीच्या मदतीनेच तयार करायची आहे बघा. वेगळी काही ड्रॉइंग वगैरे करायची नाही आहे बघा. मी दाखवल्याप्रमाणे खालच्या बाजूला पानाचा आकार काढायचा आहे दोन्ही बाजूला आणि मध्ये काडीने गोल फिरवून घ्यायचं आहे. सोपी पद्धत आहे बघा ही गुलाब तयार करण्याची. गुलाबाची फुलं असतात ना, तर इथे मी सफेदच रांगोळीने काढलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही कलर इथे वापरू शकता. आता 4ही कोपऱ्यांवरती आपण गुलाबाची फुलं तयार करून घेतलेली आहेत. आता मध्ये जो आपण डॉट काढलेला आहे तिथे आपण एक 6 पाकळ्यांचं फूल तयार करून घेणार आहोत बघा. काडीच्या मदतीनेच करायचं आहे. काही वेगळी ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही. आता जी गुलाबाची फुलं काढलेली आहेत त्याला खालच्या बाजूला हिरव्या रंगाने देठ काढून घ्यायचं आहे बघा. मी सर्वच फुलांना देठ काढून घेतलेला आहे खालच्या बाजूने. आता थोडा थोडा गुलाबी रंग टाकून घेतला बघा. त्यामुळे गुलाबाची फुलं आणखी सुंदर दिसायला लागली आहेत बघा. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर लुक आला आहे बघा फुलांना. आता मधलं जे फुल आहे ते थोडंसं काडीच्या मदतीने पाकळ्यांना आकार देऊन पिवळा रंग आपण त्यामध्ये भरणार आहोत. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण रेषा मारून घेतल्या आहेत बघा. आता ह्या रेषांवरती आपण छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत. सफेद रंगानेच काढायची आहेत बघा. सर्वच 4ही रेषांवरती मी छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत. पानाप्रमाणे एक डॉट देऊन घ्यायचे आहेत बघा. सर्वच रेषांवरती मी डॉट देऊन घेतलेले आहेत. आणि जे रेषेचं वरचं टोक आहे तिथे आपण हिरव्या रंगाने छोटंसं पान काढून घेणार आहोत. हिरव्या रंगाचे डॉट देऊन हिरवा डार्क आणि लाईट रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि एक काडीच्या मदतीने पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. तुळशीसमोर, देवघरासमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते.
आता मध्ये फुलामध्ये लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा, अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळी सुद्धा अगदी छान आहे बघा, तुम्ही बघू शकता. आता इथेही मी पहिले सुरुवातीला 4 डॉट देऊन घेतलेले आहेत आणि आता त्या प्रत्येक डॉटच्या बाजूला आपण सफेद रांगोळी टाकून घेणार आहोत बघा. मोठे मोठे डॉट द्यायचे आहेत सफेद रांगोळीने. ते जे आपण आधी काढलेले डॉट आहेत ते पुसून टाकायचे आहेत आणि आता हे जे डॉट दिलेले आहेत ते प्रेस करून घ्यायचे आहेत झाकणाच्या मदतीने. आपण एक तुऱ्याप्रमाणे आकार देऊन घेणार आहोत बघा. 4ही ठिकाणी मी 2-2 तुऱ्याप्रमाणे आकार देऊन घेतलेले आहेत. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण छोटंसं फूल काढून घेणार आहोत. डॉट देऊनच काढायचं आहे, वेगळी काही ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही. काडीच्या मदतीने आपण आकार देऊन घेणार आहोत. जे डॉट आहेत ते मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत बघा काडीच्या मदतीने. मध्ये ऑरेंज रंग थोडासा भरून घ्यायचा आहे आणि काडीच्या मदतीने पुन्हा आकार देऊन घ्यायचा आहे पाकळ्यांना. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण सरळ रेषा वरच्या बाजूला मारून घेणार आहोत बघा. आता आपण जे तुऱ्याप्रमाणे आकार काढलेले आहे त्याच्या डोक्यावरती आपण 3-3 पाकळ्यांची फुलं तयार करून घेणार आहोत बघा. सर्वच 4ही ठिकाणी मी 3-3 डॉट देऊन घेतलेले आहेत. आता आपण काडीच्या मदतीने ते डॉट मागच्या बाजूला ओढून एक फुलाचा आकार देऊन घेणार आहोत. मधला जी कळी आहे ती मागच्या बाजूला थोडीशी ओढून घ्यायची आहे काडीच्या मदतीने आणि मध्ये निळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे बघा. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वेगळाही कलर वापरू शकता. आता मध्ये ज्या रेषा काढलेल्या आहेत त्यावरती लाईट हिरव्या रंगाने पानं काढून घेतलेली आहेत. पानांचा आकार काढून घेतलेला आहे बघा. डॉटच द्यायचे आहेत, काही वेगळा ड्रॉइंग वगैरे करायची गरज नाही आहे बघा. बोटाच्या मापांचं थोडेसे चिमटीमध्ये आपण कलर पकडून डॉट द्यायचे आहेत बघा. लांब असे डॉट देऊन घ्यायचे आहेत तर ते पानाप्रमाणे त्याला एक लूक येत असतो. आता वरच्या बाजूलाही आपण पोपटी रंगानेच डॉट दिलेला आहे बघा. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे, आधीच्या रांगोळीसारखीच आहे. थोडासा बदल आहे बघा. आता 4ही रांगोळ्या जवळजवळ सारख्याच आहेत, थोडा बदल आहे सर्वच रांगोळ्यांमध्ये. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा सुंदर आहे. आता पुढची जी रांगोळी आहे, पुढची आणि 4 नंबरची जी रांगोळी आहे ती सुद्धा अगदी सोपी आहे बघा. इथेही 4 डॉट देऊन मी एक चौकोन काढून घेतलेला आहे. आता उद्या शुक्रवार आहे तर त्यानिमित्त ही रांगोळी आहे, लक्ष्मीच्या पावलांची मी रांगोळी इथे काढलेली आहे. आता जे 4 कोपरे आहेत चौकोनाचे किंवा कोन आहेत त्या कोनांवरती आपण डॉट देऊन तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. काडीने गोल फिरवून घ्यायचा आहे बघा. एकाच दिशेने फिरवायचे आहेत सर्व डॉट आणि गोलाकार करून घ्यायचा आहे. आता ह्या जो आपण तुऱ्याप्रमाणे आकार काढलेला आहे त्याच्या एका बाजूला एक देठाप्रमाणे आकार काढून आपण छोटीशी कळी काढून घेणार आहोत आणि एका बाजूला एक 4-4 पाकळ्यांचं फूल तयार करून घेणार आहोत बघा. फूल काढण्याची पद्धतसुद्धा सोपी आहे. सरळ रेषेमध्ये 3 डॉट द्यायचे आहेत आणि वरच्या बाजूला 2-2 डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि फूल तयार करून घ्यायचं आहे काडीच्या मदतीने बघा. मी काडीच्या मदतीने डॉट मागच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत आणि फुलं तयार करून घेतलेली आहेत. आता यामध्ये जांभळा रंग आपण भरून घेतलेला आहे. कळ्यांमध्येही जांभळाच रंग भरायचा आहे. आता याच्या बाजूला आपण एक पान काढणार आहोत आणि जे मध्यभागी आपण लक्ष्मीची पावलं काढणार आहोत बघा. सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की एकदा दरवाजासमोर काढून बघा. आता 4ही बाजूला बघा डॉट देऊनच पानं काढायची आहेत. काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर एक लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुम्ही जर नवीन असाल तर एकदा माझ्या सानवी आर्ट 1 या चॅनलला नक्की भेट द्या. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 रांगोळ्या असतात. छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो. आता तुमच्या काही शंका असतील किंवा माझ्या काही रांगोळीमध्ये चुका असतील तरीसुद्धा तुम्ही अगदी मला निसंकोचपणे ते विचारू शकता किंवा सांगू शकता बघा. मध्यभागी मी लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आहेत. तर इथेही डॉट देऊनच काढायचे आहेत, काही वेगळी ड्रॉइंग करायची नाही आहे. जे बोटांचे डॉट आहेत ते सुद्धा वरती दिलेले आहेत. ही सुद्धा रांगोळी अगदी पटकन होणारी आहे बघा आणि अगदी शुभ असते ही. दरवाजासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर तुम्ही काढू शकता. आता खालच्या बाजूला थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे एक 4 पाकळ्यांचं फूल तयार करून घेतलेलं आहे
बघा फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते आणि अगदी झटपट होणाऱ्याच ह्या सर्व रांगोळ्या आहेत बघा. अगदी सोप्या आहेत. नक्की यातली एक रांगोळी, छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर नक्की काढून बघा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.